व्यक्त करतो. मला देखील या ठिकाणी संधी दिली गेली आहे. नक्कीच या स्पर्धेला आपण पाहतोय एक चांगलं ट्रॉफी आहे. विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धेचं ट्रॉफीज आणि खरं तर प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी प्रदान केले गेले. सन्माननीय अगदी कुमारी स्वामिनी अमोल बैलमारे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सन्माननीय प्रदीपदादा लाड यांच्या स्मरणार्थ श्री निलेश लाड यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे स्वर्गवासी मारुती बाबा बांदल यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण मारुती बाबा पाटील बांदल यांच्या माध्यमातून संतोषजी बांदल यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. चौथ्या नंबरची ट्रॉफी आहे स्वर्गवासी हरिभक्त पारायण तुकाराम बाबा बैलमारे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सदानंदजी बैलमारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे. पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी हरिभक्त पारायण स्वर्गवासी मिलिंददादा तांबडे यांच्या स्मरणार्थ श्री दत्तात्रय दादा तांबडे यांच्या माध्यमातून दिले. यांचा सर्वांचा देखील आभार आपण व्यक्त करूया. याबाबतचा बॉल आपण जर पाहिला ऑफिशियल्स तुमची देखील या ठिकाणी माफी या ठिकाणी मागतो, कारण दानशूर व्यक्तिमत्वांचं नाव या ठिकाणी घेणं ते देखील गरजेचं आहे. ऑफिशियलची खरं तर दिलगिरी व्यक्त या ठिकाणी करतो, परंतु आपण पाहतोय टीमची टोटल 1 धाव धावफलकावरती आहे. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला भैरवनाथ वडवे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय विनयजी पाटील आणि वाशिवलीच्या आहेत विनय पाटील भाई यांच्या माध्यमातून तलोरी टीमला आणि आयोजनाला शुभेच्छा आल्यात. त्यासोबत दर्शनजी मालकर यांच्याकडून देखील टीमला तलोरी टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. दिनेशसाठी हा बॉल फिरून मारलाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा या बॉलला केलाय हुक. दिनेश मालकरने धावा केल्यात बुक. तब्बल या बॉलवरती आलाय हा षटकार. सात धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला. यानंतर आता सी गटाला सुरुवात या ठिकाणी होईल आणि सी गटातील पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. होराले आणि त्यांच्या विरोधात नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग जशी संपेल आपण टॉससाठी या ठिकाणी लगेच जायचं आहे. एक उत्कृष्ट समालोचक छत्तीसच्या विभागातील आमचे डेव्हिडजी भारद्वाज यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ही स्पर्धा खरं तर खूप चांगल्या उंचीवरती जाऊन पोहोचल्या. दिनेशसाठी हा बॉल बॅटवरती कलेक्ट झाला नाही स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? थांबला तो संपला. मिस अंडरस्टँडिंग यावेळेस पाहायला मिळाली आणि रनआउटच्या स्वरूपात हा मोठा झटका असेल तो यश एंटरप्राइजेस साई समर्थ तलोरी टीमला. बाद होणारा बॅटर समीर मालकर. सन्माननीय कल्पेशजी मगर यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वागत या ठिकाणी असेल. परंतु मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये डाऊन झाली आणि समीर मालकर शून्यावरती परतला आणि खूप मोठी विकेट या मॅच मधील मिळवले जरूर अगदी फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. ऋतिकसाठी या ठिकाणी फर्जन फॅन्स क्लब वनवे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. फर्जन म्हटलं की वेगाचा बेताज बादशाह आणि त्या फॅन्स कडून या ठिकाणी आपण पाहायला गेलं या ठिकाणी पारितोषिक आलंय. परंतु पहिलं षटक सुरू आहे ऋतिकचा आणि त्याच्यामध्ये 7 धावा त्यानं अद्यापर्यंत खर्च केल्यात. मॅच देखील तितकीच महत्त्वाची, कारण ऑनलाईन प्रेक्षक जे पाहत असतात त्यांना मॅच महत्त्वाची असते. त्यामुळे या मॅचकडे आपण बोलूया. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद या ठिकाणी घेत आहेत त्यांचं एक स्वागत आपण करूया. बॉल उंचावरती गेलाय. क्षेत्ररक्षक नाहीये.
तांबडा पांढरा झणझणीत दिनेश भावा षटकार मारतो कणकणीत. इट्स मॅक्सिमम षटकार. मला दिनेश वरती आता जबाबदारी बनेल. आता त्याला टीमला कॅपिटलाइज करावं लागेल कारण इथून दिनेशची विकेट आणि पार्टनरशिप खूप महत्वाची बनेल. 13 धावा धावफलकावरती या मैदानाचा इतिहास राहिलाय. जेव्हा जेव्हा दिनेश मालकर या मैदानात गरजलाय त्याला टीमनं चांगला परफॉर्मन्स केलाय आणि तेच पाहताना आपण पाहतोय दिनेश मालकरने ठोकलाय आणखीन एक षटकार. पहिलं षटक संपलं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 19 धावा धावफलकावरती लागल्यात. दिनेश मालकर या सीझन मध्ये खरं तर अरे सर बॅकफुटला राहिला कारण या वर्षीच्या बरेच मॅचेस त्याने आपण पाहायला गेलं तलोटी टीम हारत आले. दिनेश मालकरचा परफॉर्मन्स होत नव्हता पण या मॅच मध्ये तो गरजला. तुला टोचणारे, तुला डिवसणारे, तुला बोलणारे नेहमी बोलत राहतील. तुझ्या कर्तृत्वावर, तुझ्या स्वप्नांवर, तुझ्या कौशल्यांवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे करत राहतील. पण या सर्वांना शब्दाने नाही तर तुझ्या यशाने उत्तर देत राहायचं आहे. आज वेळ तुझी नसेल परंतु मेहनतीने या वेळेवर देखील तुला मात जरूर करायची आहे. हे सांगताना दिनेश मालकर मैदानाच्या आतमध्ये कमाईची बॅटिंग साकारतोय. त्याच्यासोबत आहे यंग स्टार श्रेयस मालकर. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. दुसरं षटक सुरू आहे. ओम मगर दाखल झालाय. ऑफिशियल्स देखील त्यांचं देखील आपण कौतुक या ठिकाणी करूया कारण खूप चांगली स्पर्धा त्याच्यामध्ये A1 क्वालिटीचे अगदी क्वालिफाईड ऑफिशियल्स आपण देखील पाहतोय. त्याच्यामध्ये अविनाशजी पालेंडे सर आपण त्यांना पाहतो बिन पंचांच्या भूमिकेमध्ये. मुन्नाजी पिंगले सर त्यांना आपण स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. वेगवान बॉल होता. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळाली. द डायरेक्ट चॅलेंज टू द बॅटर कारण ही डिलिव्हरी नव्हती करत हे मी तर म्हणेन एक टार्गेट होतं आणि बॅटर गोलंदाजाने ते साध्य केलंय. या बॉलवरती श्रेयस मालकरला बीट केलंय. चांगला स्टान्समध्ये उभा होता पण तो वेगवान बॉल अगदी आउटसाईड ऑफस्ट्रिंग यावेळेस पाहायला मिळाला. डॉट बॉलला 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. याबतचा बॉल मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहे. आलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरचा आणि त्याने टिपला झेल आणि संपवलाय श्रेयस मालकरचा या मॅच मधील खेळ. आणखीन एक झटका बसतोय बॅटिंग करणाऱ्या यश एंटरप्राइजेस साई समर्थ आई गावदेवी तलवली टीमला. नक्कीच जी पहिली मॅच आपण पाहिली कुंभिवली त्यांच्या विरोधात. चला नेक्स्ट मॅच आहे होराले आणि खरसुंडी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं. जशी इनिंग संपेल आपण लगेच टॉस या ठिकाणी करूया परंतु आपण रिपोर्टिंग करणं त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा. शुभमसाठी हा बॉल आणि पंचांचं बोट हवेत. अंपायर्स फिंगर्स गोज ऑन म्हणजे आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या साई समर्थ यश एंटरप्राइजेस आई गावदेवी तलवली या टीमला. तीन अशी परिस्थिती आपण पाहतोय कारण आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे ओम मगर. अजून एक विकेट आली तर किशोरजी पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आला. रुपेजी दिघे यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक आली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यामुळे पहा क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. राकेश पवार
यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 500चा. चला होराळे टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात आहे ती नुर्वी 11 आई गावदेवी करसुंडी टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी. करसुंडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेम आले आहेत. जगदीश सर देखील एक चांगले समालोचक आहेत, त्यांचं एक स्वागत आपण करूया. परंतु मॅचकडे जाऊया. 19 धावा करसुंडी टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. होराळे टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी या. ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळेल, परंतु काय डिलिव्हरी पाहायला मिळाली. हे देखील डायरेक्ट चॅलेंज होतं बॅटरसाठी. रतीश मालकर बीट झाला या बॉलवरती आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. नुर्वी 11 आई गावदेवी खरसुंडी आणि त्यांच्या विरोधात होराळे सी गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खूप साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती देखील लागल्या गेल्यात, कारण एक चांगली दोन चांगल्या संघ आहेत. कारण जर आपण पाहायला गेला नीरज दाबने दुसऱ्या बाजूला प्रेम असतील, ही चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच मध्ये. पण चालू असलेली मॅच 19 वरती 3 धावफलक थांबलं गेलंय. अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये ओम मगरनं. डिफेन्स केल्या बॉलवरती, धोक्याची धाव ठरू शकली असती, रोखले वेळेत. काय घडलंय, दिनेश मालकर फक्त 9% एंडवरती पाहतच राहिलाय. पाहण्या इतकंच त्याच्याकडे हे उरलंय गेलंय, कारण तो 9% एंडवरती पाहत बसता. टॉस या ठिकाणी केला जाईल. या इनिंग जशी संपेल त्यानंतर टॉस या ठिकाणी जरूर केला जाईल. दुसरं षटक सुरू आहे. मेडन षटक येईल का? अच्छा, हे रात्रीतलं ओम मगरचं एक धाव देखील खर्च केली नाही अद्यापर्यंत. आणि पहिलं विकेट मेडन षटक. अगदी आपण पाहायला गेलं खेळपट्टीला नमन करून त्यानं अगदी मेडन षटक फेकलं गेलंय. आणि आपण जर पाहिलं 2 विकेट देखील मिळवल्या गेल्यात. ओम मगर आहे गोलंदाजाचं नाव. किशोर पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ओम मगर या बॉलरसाठी. त्यानं दुसरं षटक फेकलं, एकही धाव खर्च केली नाही, 2 विकेट महत्वाच्या मिळवल्यात आणि मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण केला. टॉस सुरू आहे, आपण पाहू शकतो. एका बाजूला पुरोहित मुंडे आहेत, दुसऱ्या बाजूला प्रेम. टॉस कोण जिंकेल, होराळे की खरसुंडी? टॉस का बॉस? टॉस जिंकलाय टीम कॅप्टन होराळे पुरोहित मुंडे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील थोड्या सावधीमध्ये. 2 षटकं संपली गेलीत. 19 धावा. दिनेश वरती आता जबाबदारी बनली, कारण हे मैदान दिनेशसाठी पोषक ठरलेलं आहे. परंतु दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणे फेरबदल केला ओम मगर या गोलंदाजानं, कारण अडचणीमध्ये टाकलंय त्या समोरच्या अगेन्स्ट फाईट करणाऱ्या तलोली टीमला. 90 रन्स ऑन अ बोर्ड. यावरचा बॉल पहिलाच फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. शेर की झलक सबसे अलग. दिनेश मालकर टोकतोय षटकार. षटकार आला. षटकारांचे हॅट्रिक आपण 3 षटकार लगातार दिनेशच्या बॅटमधून पाहिलेत. 25 धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावरचा बॉल खोला टाकलाय. ऑन साइडला बॉल चालाय. वाईड इज लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवरती काय घडलंय, एका सेंटकडे दोन्ही बॅटर पाहायला मिळाले. रनआउटची संधी आहे, थांबला तो संपला आणि आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात विकेट प्रदान होईल आणि आणखीन एक धक्का बसेल तर तलवली टीमला. ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. 7 बॉल मध्ये 25. इंडिव्हिज्युअल दिनेश मालकर खेळतोय. सिंगल तर कंप्लीट करेल दिनेश, दुसऱ्यासाठी निघेल का?
दुसऱ्यासाठी निघालेत आणि दुसऱ्यासाठी स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल भगवान बालकरला. आणखीन एक धक्का बसेल, एक धाव जरूर मिळेल परंतु आणखीन एक धक्का बसेल. यश इंटरप्राइजेस साई समर्थ आई गावदेवी तलवली टीमला. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत 27 धावा आहेत. अजून या षटकातील जर उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये 8 धावा जय मगरनं खर्च केल्यात. दुसरं षटक कमाईचं ओम मगरचं पाहायला मिळालं. विकेट मेडन षटक, नवा रेकॉर्ड त्याने अगदी या मॅचमध्ये रचला. यंग टीम आहे वनवे आणि चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. जेव्हा टीम एका गोल तुमचा सेट असतो, टीम वर्क तुम्ही जेव्हा करत असता तेव्हा टीम चांगला परफॉर्मन्स करत असते. हे सातत्याने आपण पाहिलं. रोहित मालकर दाखल झाला न्यू बॅटर परंतु दिनेश आहे स्ट्राईक एंडवरती. 27 वरती 5 अशी परिस्थिती आहे. शेवटचं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. याबतचा बॉल अलंग द कार्पेट ऑन ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. रोहित देखील निघालेत आणि 2 धावा पाहता पाहता कंप्लीट झाल्यात. गुड रन बिटवीन द विकेट. बॉलला गॅदरच करता आला नाहीये. टॉस स्ट्राईक एंडवरती बॅकअपला देखील थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्यामुळे 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल आता पोहोचेल 29 वरती. टीमला कॅपिटलाइज करत असताना दिनेश मालकरनं खेळ चांगला सांभाळला कारण एका बाजूनं विकेट जेव्हा डाऊन होत होत्या दिनेश मालकरनंच सांभाळलाय. त्या 29 मधल्या 28 धावा करत एकट्याच्या दिनेश मालकरच्या आहेत. 9 मध्ये 28 इंडिव्हिज्युअल खेळ करतोय. टीमची टोटल 29. याबतचा बॉल हुक केलाय. क्षेत्र खाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील वन बाउन्स या बॉलवरती. अभि या बॉलवरती पोहोचले. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न आहे परंतु विकेट आणखीन एक जाण्याची दाट शक्यता. सॅक्रिफाईस करावे लागते. विकेट आणखीन एक परंतु 30 धावा धावफलकावरती लागतील आणि 6वी विकेट या ठिकाणी आणखीन एक धक्का बसेल तो बॅटिंग करणाऱ्या तलुली टीमला. 29 वरती माफ करा 30 वरती 6 अशी स्कोर कार्डवरती आपण परिस्थिती पाहू शकतो. आणखीन एक विकेट डाऊन झाली. 30 वरती 6 असं धावफलक आपण ऑन स्क्रीन वरती माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. परंतु लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग प्रणितजी महाडिक यांचं देखील स्वागत असेल. शेवटचा बॉल खोळात टाकलाय. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सिंगल तर कंप्लीट केले या बॉलवरती आणि एक सिंगल टार्गेट सेट केलं गेलंय. एक फायटिंग टोटल उभारलंय ते म्हणजे यश इंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तलोळ टीमनं. 31 धावा त्याने प्रथम बॅटिंग करताना अगदी जमवल्या गेल्यात. आता सेकंड इनिंग मध्ये करायचे 32 या धावसंख्येचा पाठलाग 18 बॉल्स मध्ये. चला खरसुंडी टीमनं करत टीमचा कॅप्टन टॉस जिंकलाय तो होराळे टीमनं आणि नेक्स्ट मॅचचा पण जो निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस जरूर झाला. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी असतील परंतु आता करायचे आहेत कारण दिनेश मालकरचा खेळ चांगला पाहायला मिळाला. तिने 11 मध्ये 30 योगदान इंडिव्हिज्युअल दिलं आहे परंतु आता अगदी 32चं टार्गेट आहे समोर. ते भैरनाथ वनवे या टीमच्या समोर 18 बॉलमध्ये 32 या दुसऱ्या सत्रामध्ये चेस करायचं आहे. परंतु यानंतर या इनिंग नंतर सी गटाला सुरुवात होईल. एक वीक फाईट थ्रिलर मॅच आपल्या भेटीला येईल अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून. एका बाजूला असेल ती म्हणजे होराळे आणि त्यांच्या विरोधात नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी. तगडी फाईट पाहायला मिळेल परंतु या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतो अगदी एक मराठीचा उत्तम आवाज आहे आकाशजी देशमुख सर यांना आमंत्रित करतो. 18 मध्ये करायचे आहेत आता 32 धावसंख्येचा पाठलाग भैरवनाथ वनवे या टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी येतात. आकाश सर म्हणून या स्पर्धेची उंची का आपण पाहतो एक 10 वर्षामध्ये ही स्पर्धा
पदार्पण करत आहे. त्यामुळे ही स्पर्धा खरं तर खालापूर तालुक्यापुरती नव्हे तर रायगड जिल्ह्यापुरती नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील पोहोचली गेले. कारण आउट ऑफ इंडिया असताना देखील काही प्रेक्षक या मॅचचा आस्वाद या स्पर्धेचा आस्वाद घेतात. त्या स्पर्धेची खरं तर ही ओळख राहिली आहे. कारण खालापूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेला आपण नेहमीच पाहत असतो. जाऊया अगदी दुसऱ्या सत्रामध्ये आकाजी देशमुख सरांकडे. तिथे पाठलाग करायचा वनवे टीमला 18 मध्ये 32 धावसंख्येचा. हॅलो, धन्यवाद यश सर. पण पाहिलं तर ओनवे विपक्ष यश इंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तळवली संघामध्ये मॅच. जर सुरुवातीच्या आपण पहिल्या षटकाचा जर पहिल्या इनिंगमधील खेळ पाहिला तर तब्बल 19 धावसंख्या होती. त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली, परंतु त्यानंतर बॅटिंग करताना बॅटर दिनेश मालकरने ज्या प्रकारे बॅटिंग केली या मॅचमध्ये आपल्या संघाची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्याने या आपल्या डावामधील पाहिलं तर संपूर्ण धावा जणू काही स्वतःच केलं असं झालं. आणि आता समोरील टीमसाठी 18 बॉलमध्ये 32चं टार्गेट सेट केलं आहे. 10.66च्या सरासरीने धावा जमवायच्या टीम वनवेला आणि त्याच्यासोबत पाहिलं तर गावदेवी तळवली संघाला या धावा वाचवायच्यात. पुढील मॅच सुद्धा पाहिलं तेवढीच क्रुशियल असणार आहे. जय हनुमान होराळे जो पालाक्षी चिन्मय 11 जय हनुमान होराळे नावाने खेळतोय, त्यांच्या विपक्ष नुरवी 11 आई गावदेवी खरसुंडी. दोन्ही टीममध्ये बॅटल चांगली रंगणार आहे. दोन्ही टीममध्ये पाहिलं तर तालुका स्तरावर खेळणारे खेळाडू आहेत. ही मोठी मॅच असेल ती येणारी पुढची मॅच. त्यानंतर पाहिलं तर ही मॅच सुद्धा तेवढीच रंगतदार होणार. 18 बॉल 32 धावा जरी कमी वाटत असल्या, 10.66च्या सरासरी धावा संख्या ही पाहिलं तर बॅटरच्या माध्यमातून कमी वाटत असली तर या मैदानाचा इतिहास झालाय. या मागील 2 दिवस सन्मान्य पुंडलिकदादा बैलमारे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे या टुर्नामेंटतील आयोजकांच्या मार्फत. आपलं सहर्ष स्वागत पुंडलिकदादांचं. तर पुंडलिकदादांचा इथे सन्मान केला जातोय. मी आयोजकांना विनंती करतो पुंडलिकदादांचा आपण सन्मान करायचा आहे. मॅचला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल कडा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आले दूरवरून, पकडतील फैकी सुद्धा तेवढी ताकदवर झाली आणि इथे सिंगल धाव कंप्लीट केली आहे. पुंडलिकदादांचा इथे सन्मान केला जातोय. आमच्या आयोजकांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण पुंडलिकदादांचा हा या आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य असा सन्मान करायचा आहे. सन्मान्य कैलासदादांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्मान्य कैलासदादांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली आहे. त्यानंतरच्या बॉलवर पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये बॉल गेला. क्षेत्ररक्षक आले परंतु बॉल फरार झाला सीमारेषे बाहेर. जिथे धावा चेस करायच्या 32 तिथे दुसऱ्या बॉलवर ठोकतोय षटकार डीजे. झाले त्यांना सुद्धा आपण नक्कीच सत्कारासाठी इथे आमंत्रित करूयात. मागील बॉलवर पाहिलं तर षटकार ठोकला. जिथे पाहिलं तर 32 धावांचं टार्गेट सेट केले असं वाटलं होतं. 32 धावांचं टार्गेट सौरभकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा जरूर होती, पण त्याच्या विरुद्ध जय बगार आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्याने बॉलला उडवला. पुढील बॉल हा बॉल सुद्धा हवेत आहे. क्षेत्ररक्षक आले जेल केली. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक आलेत मिड ऑनला आणि त्यांनी पकडलाय झेल. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येताना जय मगार 2 बॉल 6 धावा करून या मैदानाच्या बाहेर येताना पाहतोय आपण डीजे. ही मॅच पाहिले तर दोन्ही टीमसाठी तेवढीच
नक्कीच युवा उद्योजक बरेचसे आपण पाहतोय त्याच्यामध्ये स्मोक BBQ जी आपण नवीन फ्रँचायझी पाहतोय त्याच्यामध्ये चिकनचे वेगवेगळे प्रकार आपल्याला व्हरायटी पाहायला मिळतील. आपण कॉम्बॉक्सच्या अगदी समोर आहे, आपण देखील आस्वाद या ठिकाणी घ्यायचा. प्रणितजी महाडिक यांचं देखील स्वागत या ठिकाणी असेल. नक्कीच ओम बैलमारे आणि त्याचसोबत राजेशजी पाटील यांचं सुद्धा तिथे चांगल्या प्रकारे काम चालू आहे. इथं मॅचमध्ये पुन्हा एकदा आपण लक्ष देऊयात, कारण की मॅचमध्ये 14 बॉल 25ची गरज. बॉल पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर पंचांकडे अपील केली की आम्हाला व्हाईट हवा आहे, परंतु नाही. बॉल पाहिलं तर व्हाईट लाईनच्या आतून गेलाय. गोलंदाज टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्यावर मोठा प्रहार षटकार आला होता, पण त्यानंतरच्या बॉलवर त्याने अचूक टप्प्यावर नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली. 32चं टार्गेट सेट केलं. आम्हाला 32 धावा वाचवायचे. प्रत्येक बॉल आमच्यासाठी तेवढा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तशाच प्रकारे गोलंदाजी करता पुढे सरसावला. डान्सिंग डाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरचे क्षेत्ररक्षक आलेत, बॉलला पकडले. पाहिलं तर मिड ऑफच्या ठिकाणी सिंगल धावसंख्या मिळली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वनव्या टीमचा बॅटिंग करताना एक विकेट मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहिली. एक षटकार मारणारा खेळाडू बाद झाला, परंतु त्यानंतर वनव्या टीमची या षटकामध्ये पाहिलं तर धावसंख्या होते ती म्हणजे 1-8. डीजे या पहिल्या तर मोसमामध्ये असे उंच जाणारे झेल पकडणं थोडं कठीण ठरतं, परंतु या खेळाडूकडे पाहिलं क्रिकेटच्या पटलावर बराचसा अनुभव आहे. ही मॅच किती महत्त्वाच्या मोमेंटमध्ये जाऊन पोहोचले. इथे जिंकल्यानंतर डायरेक्टली आपल्याला पाहिलं तर क्वालिफाय होण्याची संधी आहे, ती म्हणजे तिसऱ्या राऊंडसाठी. आणि ही मॅच जिंकून आपल्याला पाहिलं तर खेळण्यासाठी संधी असेल ती टीम गोल्डन संघाविरुद्ध. यासाठी धडपड इथे करताना आपण पाहतोय तो फिल्डिंग करणारा गावदेवी तळवली संघ. आता 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 24ची गरज. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जय मगर. मगर जयला बॅटिंग करावी लागेल. जयच्या बॅट मधून फटका उंच उडालाय वाईडिश लॉंगॉनच्या वरून बॉल जातोय सीमारेषे बाहेर, बाउंड्री लाईन ओलांडतोय आणि जयच्या बॅट मधून आला येतोय ए माय हॅव षटकार. अक्षरशः पाहिलं तर खूप लकी आहे, परंतु आता नशिबावर नाही तर मेहनतीने ही मॅच जिंकावी लागेल, कारण की या बॉलवर आता जे आल्या ठोकतोय षटकार. पुन्हा एकदा जय स्टँड ऑन डिलिव्हर होणार का फटक्या. जज केला जातोय आणि जज केला सुद्धा गेले.
असं वाटलं होतं हा बॉल सीमारेषा ओलांडणार, परंतु नाही. फिल्डरने पुन्हा एकदा जजमेंट चांगलं ठेवलं आणि मिळवतं विकेट मनोज या ओव्हरमध्ये दुसरी विकेट. डे मॅच मध्ये एखादा खेळाडू जर का 50 धावा जमवतो सहजरित्या, परंतु नाईट मॅच मध्ये तसं नसतं. नाईट मॅच मध्ये आपल्याला वातावरणाशी सुद्धा खेळावं लागतं. समोर 11 खेळाडू आहेत, समोर गोलंदाज आहे, त्याच्यासोबत त्यांचा मित्र म्हणून वातावरण सुद्धा त्यांची तेवढी साथ देत असतो. त्या वातावरणाच्या नुसार खेळावं लागतं. इथे असं वाटलं होतं की हा षटकार जाईल की काय, परंतु हा षटकार न जाता झेल गेला. 14 धावसंख्या पहिली तर वन वे टीमची झाली. 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेलेत. आता गरज असेल 9 बॉल मध्ये 18 धावसंख्येची. 9 बॉल 18 म्हणजे डबलच्या हिशोबाने पाहिलं तर धावा जमवायचे. बॅटिंगसाठी मैदानामध्ये रवाना होतोय ओम मगर. ज्या पाहिलं तर गोलंदाजाने मेडन षटक हाताळला होतं, ज्या गोलंदाजाने आपल्या टीमसाठी मेडन टाकून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या आपल्या पाठीराख्यांच्या पाहिलं तर मनामध्ये खुशीचा माहोल तयार केला होता. आता बॅटिंगसाठी गेलेत ओम आणि आता 9 बॉल 18ची गरज असताना कशा रीतीने बॅटिंग होणार. प्रत्येकाचं स्वप्न आहे ही टुर्नामेंट खेळण्याचं आणि त्यानंतर हे स्वप्न पाहिलं तर टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय होण्याचं प्रत्येकाचं आहे, चॅम्पियन बनण्याचा आहे. इथे इशारा येतोय पंच मुन्ना पिंगले सर सांगतात की हा वाईट बॉल असेल. अवांतर रीतीने बॉल जातोय. प्रत्येक अवांतर बॉल पाहिलं तर आता गावदेवी तळवली संघासाठी कर्दन काळ ठरेल, परंतु येणारी प्रत्येक धाव ती कशाही रीतीने येऊ दे ती इथे पाहिलं तर चांगली पत्त्यावर पडेल वनवे संघाची. आणि आता ही धाव पत्त्यावर पडले वनवे संघाची. धावसंख्या 15. पुन्हा एकदा पाहिलं तर बराच दूरवर होता पंच. पुन्हा एकदा आमच्याकडे कवायत करतात. थंडीचा मौसम पंच सुद्धा पाहिलं तर थंडावलेत, परंतु पंचांनी इथे इशारा अचूक दिलाय. वाईट बॉल लगातारचा दुसरा बॉल वाईड आणि फक्त वाईट नाही तर या 2 धावा जात आहेत म्हणावं लागेल. मागील बॉलवर वाईड, या बॉलवर वाईड, अशा अवांतर रीतीने तुम्ही जर 2 धावा दिल्या तर तुमच्या संघासाठी तुम्ही पाहिलं तर खड्डा खोदण्याचं काम करताय. समोरच्या टीमसाठी खड्डा खोदायचंय, त्यांना त्या खड्ड्यात पाडायचंय, परंतु इथे पाहिले तर त्या जाळ्यात आपणच अडकतोय. काय गावदेवी तळवीत चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता चांगला बॉल, पिचिंग चांगली होती, डिलिव्हर चांगला केलाय. विकेटच्या मागे पाहिलं तर चांगली फिल्डिंग सुद्धा झाली आहे. 2 बॉल नंतर थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. आता वाटला असेल की हो आता चांगली गोलंदाजी करायची मला, कारण की मला माझ्या टीमने माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे हा विश्वास मला सार्थ करायचंय. मनोज नावाचे माझ्या नावावर जर्सीवर जी पाहिलं तर जे नाव आहे मनोज, ते गावदेवी तळवील संघाचं नाव आहे. आणि मनोज नावाचा खेळाडू या टीममध्ये का खेळतोय आणि ते दाखवून द्यायचंय. दुसरं षटक घेऊन आलाय, चांगली गोलंदाजी करतोय. 8 बॉल आता 16ची गरज. अडबाल 16ची गरज. बॉल हवेत आहे. रतीश मागे विकेटच्या पकडतात झेल. या ओव्हर मधलं पाहिलं तर पाहता पाहता तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर जाताना. स्कोर पाहिलं तर झाला या टीमच्या टोटल मध्ये 16 धावसंख्या. चांगले खेळाडू पाहू शकतो. त्या टीमचा कॅप्टन आपण पाहतोय पुरोहित मुंडे, जे टॉस जिंकल्यानंतर त्याने निर्णय केलाय की आम्हाला आता इथे गोलंदाजी करायची. समोर त्यांच्या पाहिलं तर नुरवी 11 गावदेवी खरसुंडी संघ, तोही संघ सध्याच्या हंगामामध्ये अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्या संघासमोर खेळायचे. त्या संघासमोर आता पहिले बॉलिंग स्वीकारले, चॅलेंज दिले की तुम्ही धावा जमवा, आम्ही तुमच्या धावा रोखू. ऋतिक मैदानामध्ये पाहिलं तर स्क्वेअर 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे विकेट जाते रनआउटच्या रूपामध्ये. या बॉलवर रनआउटच्या रूपामध्ये विकेट गेल्यानंतर धावसंख्या वनवे टीमची झाली आहे, ती म्हणजे 17 धावसंख्या. अजूनही जिंकण्यासाठी पाहिलं तर टीमला 15 धावसंख्येची गरज असणारी. 6 बॉल आणि 15 धावांचं इक्वेशन येऊन पोहोचलंय. ज्या पाहिलं तर वनवे संघाने पहिली गोलंदाजी करताना त्यांच्या गोलंदाजाने मेडन षटक हाताळलं होतं आणि त्यासोबत पाहिलं तर आता स्थिती कशा प्रकारे पोहोचली आहे. गावदेवी तळवलीने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, तब्बल पाहिलं तर 4 विकेट घेतल्यात. 4 विकेट घेतल्यानंतर आता
टीमला गरज असेल, वन वे टीमला बॅटिंग मध्ये 6 बॉल 15 धावसंख्येची. या मॅच मध्ये जिंकायचंय आणि पुढच्या राऊंड मध्ये क्वालिफाय व्हायचंय हे स्वप्न उराशी दोन्ही टीमने घेतलंय. त्यावर पाहिलं तर गावदेवी तळवली संघ आता नक्कीच ट्रॅकवर आलाय असं म्हणावं लागेल, पण तो वन वे टीमला त्या ट्रॅकवर यावं लागेल. नशिबाच्या खेळपट्टीवर कष्टाची बॅटिंग करावी लागेल आणि यश आपोआप पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर जाईल तशी बॅटिंग करावी लागेल, जोरदार फटकेबाजी करावी लागेल. आपण सिंगल डबल धाव घेण्यासाठी मैदानामध्ये उतरलो नाहीयेत. आत्ताची स्थिती आपल्या संघासाठी फक्त चौकार षटकारच हवेत. सहा बॉलमध्ये 15ची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर पाहिला तर पंचांचा इशारा येतोय, नक्कीच धोक्याची घंटा असेल. नो बॉलचा पंचांनी इशारा दिलाय, पंचांचा इशारा येऊन पोचलाय तो म्हणजे हा बॉल असेल तो नो बॉल, म्हणजे ही 1 धाव आणि नो म्हणजे प्लस अशा पाहिल्या तर या 2 धावा. आता 6 बॉलमध्ये इक्वेशन पोचलंय ते म्हणजे पाहिलं तर टीम वन वे टीमसाठी 13 धावसंख्येची झालंय काय या मॅच बॉलमध्ये, जिथे पाहिलं तर 6 बॉल 15 धावसंख्येची गरज होती. रिव्ह्यू घेतलाय पंच, रिव्ह्यू नो बॉल वेस्ट हाईट साठी. यस, वेस्ट हाईट बीमरसाठी इथे रिव्ह्यू घेतलाय तो फिल्डिंग टीमने. नक्कीच पाहिलं तर एकदम क्रुशियल मोमेंट आहे इथे. जर का हा बॉल लिगल जर असेल तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी तेवढं चांगलं काम होऊन जाईल. डिसिजन पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग, आणि हा डिसिजन पाहिलं तर दोन्ही टीमच्या इथे हृदयामध्ये नक्कीच धडकी भरले की काय होणार या बॉलवर. आतापर्यंत आपण रेकॉर्ड पाहिला की 2 बॉल 20 धावा सुद्धा या मैदानामध्ये झाल्यात आणि 1 नो बॉल त्या मॅच मधला पाहिलं तर टर्निंग पॉइंट ठरला होता. इथे सुद्धा हा बॉल नो आहे, हा बॉल नो आहे आणि त्याचसोबत 6 बॉल आता 13ची गरज. येणारा बॉल फ्रीट म्हटलं तर या आता फलंदाजी विकेट फक्त रनआउटच्या माध्यमातूनच जाऊ शकते. बॅटिंग करावे लागेल आता. 6 बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज. इथे आलाय फटका, खेचलाय साइड स्क्रीनच्या दिशेने. या मॅच मध्ये पाहिलं तर जिथे नो बॉल टाकला, नो बॉल नंतर जिथे फ्रीटचा बॉल होता, फ्रीटचा बॉल पेटवलाय, ठोकतोय षटकार. मनापासून स्वागत. चला आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट तयार झाला. आज षटकार आला आणि षटकाराने मॅचचं सूत्र बऱ्यापैकी पाहिलं तर बदललंय. आता गरज असेल 5 बॉल आणि 7 धावसंख्येची. त्याचा बॉल एस्टनच्या मागे बॉल अडवायचा प्रयत्न केला. इथे पाहिलं तर झालंय का पंचांचा इशारा, बाईच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव मिळते. या मॅच मध्ये पाहिलं तर कोणताही संघ विजय होऊ दे, तो उद्या 6 वाजता इथे खेळण्यासाठी येणार आहे. उद्या त्यांची मॅच असणार आहे ती गोल्डन संघासोबत. आता 4 बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज. या मैदानामध्ये पाहिलं तर पडणारा प्रत्येक घामाचा थेंब जो आहे ना तो विजयाचा रस्ता तयार करेल, तो म्हणजे वन वे संघाचा. चांगली बॅटिंग आता करावी लागेल. इथे चांगला षटंपूलचा फटका, शेख तैनात आणि बॉल गेलाय सीमारेषा बाहेर, ठोकतोय षटकार, होतोय विजयी संघ. चला मैदानाच्या बाहेर यायचंय, टुर्नामेंट संपलेलं नाही, फक्त मॅच इथे विजय झालाय संघ. विनंती असेल वनवे संघाला
शिस्तप्रिय खेळ करायचं. एक मॅच जिंकलो म्हणून आपण संपूर्ण टुर्नामेंट अजून जिंकलेलं नाहीये. शर्यत अजून बरीच बाकी आहे. जल्लोष करावा परंतु आपण मैदानाच्या बाहेर. त्यांच्यासोबत